तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा मजबूत पाठिंबा. प्रभाग क्रमांक 4 मधील भावी नगरसेविका पूनम अभंगराव ॲक्शन मोडमध्ये प्रचाराला जनतेचा तुफान प्रतिसाद. पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 4 मध्ये आज मोठी राजकीय घडामोड घडली. उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या अंतिम दिवशी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने नगरसेविका पूनमताई अभंगराव व माजी नगरसेवक धनंजय कोताळकर यांनी प्रभागातील उमेदवाराला नारळ फोडून भव्य प्रचाराच्या शुभारंभावेळी ज्येष्ठ नेते साईनाथ भाऊ अभंगराव, सुधीर भाऊ अभंगराव, गणेश भाऊ अंकुशराव तसेच समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती प्रभागात ताकद दाखवत होती. प्रणिता भालके यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचारात रॅलीला जनतेचा प्रचंड प्रतिसाद. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणिताताई भालके यांच्या उपस्थितीत आज प्रभाग क्रमांक 4 मध्ये काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीनं अक्षरशः वातावरण तापवले. रॅलीला नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून भालके समर्थकांमध्ये उत्साह दुणावला. रॅली दरम्यान नागरिकांनी दोन्ही उमेदवारांना ठसठशीत बहुमत आणि नगराध्यक्षपदासाठी प्रणिताताईंना प्रचंड मताधिक्यानं विजय अशी ग्वाही देत निवडणुकीची दिशा स्पष्ट केल्याचं पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक 4 मध्ये आघाडीची लाट. पूनमताई व धनंजय कोताळकर विजयी करण्याची जनतेची एकजूट. प्रभागात गेल्या काही दिवसांपासून तीर्थक्षेत्र विकास आघाडीची पकड भक्कम होत असून पूनमताई अभंगराव व धनंजय कोताळकर यांच्या प्रचारात युवा आणि महिला मतदारांचा प्रचंड कल दिसून येत आहे. आघाडीचं नेतृत्व, स्थानिकांचा वाढता विश्वास आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक 4 हा भालके आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या बाजूने निर्णायक वळण घेताना दिसत आहे. एक उच्च शिक्षित उमेदवार या प्रभागाच्या नगरसेवक पदासाठी मैदानात उतरलेल्या तुमच्या माध्यमातून या प्रभागातील माता भगिनी प्रचाराच्या माध्यमातून त्यांच्या समस्या जाणून घेत आलेला आहात. आता प्रत्यक्ष या माता भगिनींशी संपर्क साधताना त्यांच्या काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया आहेत, याबाबत तुमच्या पुढे भूमिका काय असणार? खऱ्या अर्थाने 30-35 वर्ष माझ्या वडिलांचं जे राजकारण झालेलं अजून पण चालू आहे, तो वारसा मी सतत पुढे चालू ठेवून आज मी ही वार्डातून एक उमेदवारी, नगरसेवकाची उमेदवारी म्हणून अर्ज भरलेला आहे. धनु नाना आहेत, गणेश भाऊ आहेत, माऊली आबा आहेत, माझे वडील आहेत. ह्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन या जनतेच्या वार्डातील या जनतेचे जे काही प्रश्न आहेत, काय अडचणी आहेत, ती माझ्या शिक्षणातून जे काय त्यांच्या समस्या निर्माण होतील ते सोडवण्याचा 100% मी प्रयत्न करेल आणि ह्या संधीचं नक्की सोनं करण्याचा प्रयत्न करेल. वारंवार तीच विकास कामं, तेच रस्त्याची कामं, त्याच विकास कामांसाठी पुन्हा तितक्याच प्रमाणात निधीचा खर्च आणि समस्या कायम, अशी या शहराच्या विकासाची अवस्था झाली, अशी एक टीका होतीये. अशा वेळेला एक सुज्ञ आणि सुउच्च शिक्षित उमेदवार म्हणून तुम्ही याकडे कसं पाहताय? एकाच कामाचा विचार करणार नाही मी. या वार्डाला जे नवीन कामं पाहिजे, भले ॲक्वा बसवण्याचं काम असेल, स्ट्रीट लाईट असेल, CCTV कॅमेरा असेल, या नवीन कामांची योजना आम्ही करणार आहे. या भागातील कुठले प्रश्न महिलांनी तुमच्या समोर निश्चितपणे सोडवले जावेत म्हणून व्यक्त केले? त्यांची कौटुंबिक काय असेल अडचणी किंवा या वार्डाबद्दल काही अडचणी असतील ते 100% सोडवण्याचा प्रयत्न करेन. प्रणिताताई भालके तुमच्यासोबत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. त्यांच्या माध्यमातून पंढरपूरच्या विकासाचं विजन त्या मांडत आहेत. एकीकडे नगराध्यक्ष पदासाठी एक सक्षम महिला उमेदवार म्हणून त्या बघितल्या जाऊ लागल्या आहेत आणि अशा वेळी प्रभागातून एक महिला उमेदवार म्हणून तुम्ही उतरलाय, कसं पाहता याकडे? 100% ताईंच्या घरात 2 वेळा आमदारकीचं जरी निवडणूक होऊन आले नसेल, पण ताई शांत बसले नाहीत. अजून पण त्या रिंगणात येऊन त्यांचं काम चालू केलेलं आहे आणि ताईंचा सपोर्ट असं की प्रत्येक होम टू होम घरी जाऊन त्यांनी प्रत्येकाचं कामांच्या अडचण समस्या जाणून त्यांनी काम केलेलं आहे. अजून इथून पण त्यांचा आम्हाला भरपूर आशीर्वाद आहे भालके परिवाराचा आणि आम्ही त्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही सगळ्या गोष्टी वार्डातून करणार आहोत.